संसार उभा, अकांड तांडव. आई हे घे. नको नको, काय गोळ्या बिळ्या घेऊन माझं डोकं थांबणार नाही, राहू दे. आई घे, खरंच बरं वाटेल. घे बरं, पटकन घेऊन टाक. काय बरं वाटणार आहे आनंदी, काही बरं वाटणार नाहीये. आई ग, काय गरज आहे? पार्ट्या करायची म्हणते मी. आपण केल्या कधी अशा पार्ट्या? हा, राहिलो ना इथे व्यवस्थित. त्याच्याशिवाय सोसायटी आहे ना ही, विचार करतो ना आपण. पार्ट्या करतो. त्या पार्टीमध्ये एवढा इंटरेस्ट घेण्यापेक्षा ना घरकामामध्ये इंटरेस्ट घ्या म्हणावं. संसार करावा लागतो, नुसता दिखावा करून चालत नाही. मला लोणचीत लग्न करायचे, मला लोणचीत लग्न करायचे. हट्ट केला होता ना तिने. ते कशासाठी? एक दिवस फक्त लग्न करून अक्षय दागदागिने घालून मिरवायला. अरे लग्न म्हणजे काय? नवऱ्याने बायकोचे लाड करावे, एवढीच व्याख्या आहे. सांग मला तू, एवढीच व्याख्या आहे? आणि मग जर अशीच व्याख्या असेल ना तर मग आमचं लग्न झालंच नाही असं म्हणावं लागेल. आई जरा शांत हो बरं. तू एवढे विचार डोक्यात ठेवतेस ना, म्हणून डोकं दुखतंय तुझं. जाऊ दे, डोकं दुखणारच आहे. 5वीला पुजलंय माझ्या, डोकं दुखणारच. एक साधा चहा करता येत नाही ग तिला. आई अगं पण केली आता तिने छोटीशी पार्टी, तर बिघडलं कुठे? करू दे ना, तिलाही थोडं कम्फर्टेबल वाटेल. हे घर आपलंसं वाटायला हवं ना तिला. तेच म्हणतो मी नंदू. अगं ही बाई आत्ता कुठे स्वतः काम करायला लागली. असं नाही की हिच्यावर कामाचा प्रचंड ताण वगैरे होता. अगं तू होतीस तेव्हा सगळं तूच करायचीस ना. मग तेव्हा बरं हिला संसार, घर चालवणं वगैरे आठवलं नाही. हे अधिरानच सगळं करावं अशी अपेक्षा हिची. मी म्हणतो ती का करेल सगळं काम? आपण काय तिला लग्न करून काम करण्यासाठी आणलंय का घरात? काय बोलावं आता, आपल्या घरातलेच असे वागतात तर मग आता पण काय बोलायचं? मी काय बोलायला लागले तर मला असं समजतात जसं काय भूत आहे, भूत समोर नाहीच आहे मी. अरे मी काय यांची शत्रू आहे का? बाबा हे मात्र खरं आहे. अजून किती दिवस अबोला धरणार आहात आई बरोबर? आता झालं ना, तुम्ही कर्जही फेडून टाकलं. मग आता संपवूया का हा विषय? आता पुरे करूया. जमणार नाही. मी हिला कधीही माफ करू शकत नाही. अरे पण का? काय एवढा अक्षम्य गुन्हा केलाय मी? काय आयुष्यभर असंच राहणार आहात का माझ्याशी न बोलत? नंदू हिला सांग, आरडाओरडा करू नकोस म्हणावं. अधिराला पार्टी करायची आहे, तिला सुखानं पार्टी करू दे. कटकट कटकट सारखी आपली. पुरे झालं. आई ग, करू दे ना तिला पार्टी. करा 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 करा, पार्ट्या करा, काय करायचं ते करा, जाऊ दे. एक लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, पार्टीच्या नावाखाली मला फाजीलपणा अजिबात चालणार नाही. ते म्युझिक बिझिक लावून डान्स बिन्स करता ना, ते म्युझिक मोठ्यानं मला अजिबात चालणार नाही. सोसायटी आहे, लक्षात ठेवायचं. दारूचा तर प्रश्नच नाही. मी बोलते आता अधिराशी, पण आई तू शांत राहा. आता तू काही बोलणार नाहीयेस, कळलं का? आता हा विषय आणि या विषयावर बोलणंही आपण थोडं थांबवूया. कारण आपण तेच बोलतोय, त्याच्यातून साध्य काहीच होणार नाहीये ना. सर आत येऊ? ये श्वेता. श्वेता तुला माहिती आहे ती का बोलवलं? हा आरोप अत्यंत गंभीर आहे आणि तुझ्याशी जर कोणी या ऑफिसमध्ये या कंपनीमध्ये चुकीचं वागत असेल तर त्याची सुटका होणार नाही. अगदी तो माझा भाऊ जरी असेल तरी नाही. श्वेता घाबरू नको. तू जे काही मला सांगितलं ते सगळं समरला सांग. हे बघ श्वेता, खरं बोलायला कधी घाबरायचं नाही. तुझ्या बोलण्यावरनं इथे तुला कोणीही जज करणार नाही. बोल. मी बाहेर जाऊ का? जाऊ दे त्याला बाहेर. हा आरोप खूप गंभीर आहे श्वेता, त्यामुळे याबद्दल उघड उघड बोलल्याशिवाय दुसरा मार्ग नाही, दुसरा पर्याय नाही. सांग स्पष्टपणे काय घडलंय. काही नाही सर. काहीच घडलं नाहीये सर.
माझी अंशुमन सरांबद्दल काही तक्रार नाहीये. अगं पण मला म्हणालीस ना तू की अंशुमनने तुला. खोटं बोलले. मी खोटं बोलले सर. का? कारण मला अंशुमन सर आवडतात आणि त्यांचं अटेन्शन मिळत नव्हतं म्हणून मी फ्रस्ट्रेट होत होते. म्हणून तू मला असं सांगितलंस की अंशुमन तुला त्रास देतोय. कारण मला वाटलं नव्हतं तुम्ही लगेच समर सरांशी जाऊन बोलाल म्हणून. आणि मी सहजच बोलले होते. कळतंय का श्वेता? अटेन्शन मिळवण्यासाठी तू काय केलेस? कुठल्या थराला गेलीस? एखाद्याचा अशा पद्धतीने चारित्र्य हनन करणं हे त्याच्या करिअरसाठी, त्याच्या पर्सनल आयुष्यासाठी किती धोकादायक आहे, किती गंभीर आहे याची कल्पना आहे तुला? अंशुमनच्या इमेजवरती, अंशुमनच्या करिअरवरती या तुझ्या आरोपांनी किती वाईट आणि किती गंभीर परिणाम होऊ शकतो याची जाणीव आहे? आजपर्यंत या कंपनीत अशा प्रकारचा आरोप कधीही कोणी केला नव्हता. अगं कुटुंबासारखं आम्ही एकमेकांना सांभाळतो. पण ही अशी चिखलफेक कशासाठी केलीस तू? स्वतःला खूप शहाणी समजतेस का तू? नाही सर, मी फक्त. शटअप. खूप चुकीच्या माणसाशी पंगा घेतेस तू. पण सर मी काहीच नाही करत आहे. आता चुपचाप नोकरी सोडायची आणि समर सरांसमोर तोंड बंद ठेवायचं. आणि जर तसं नाही केलं तर खूप पस्तावशील. आईला तुझ्या गायब करून टाकू आम्ही. हो सर, तुम्ही. तरी पण तुझा माज उतरला नाही तर आम्ही तुम्हा दोघींचे तुकडे तुकडे करून फेकून देऊ. कळते का? मी जे सांगितले ना ते लक्षात ठेवायचं आणि तसंच करायचं. समजतंय ना? चल जा. श्वेता, सिरियसनेस लक्षात येतोय का तुझ्या? हो सर, सॉरी. जा तू. झालं समाधान? शहानिशा केल्याशिवाय यानंतर माझ्या फक्त भावावर नाही तर कोणावरही अशा प्रकारचे आरोप करण्यापूर्वी 10 वेळा विचार कर. चुकीची बातमी बाहेर पसरण्याआधी जे काही खरं खोटं आहे ते आपल्या समोर सिद्ध झालं ना, हेच बरं झालं. सॉरी, येतो मी. असं का केलं असेल आनंद दादाने? दादा, तू चुकीच्या माणसाला खूप जवळ केलं. एक मिनिट. आनंदबद्दल एक शब्दही काढायचा नाही यानंतर. त्याचा हेतू अजिबात चुकीचा नव्हता आणि सगळ्यात महत्वाचं, या कंपनीसाठी, या कंपनीच्या भल्यासाठी गेली 20 वर्ष तो माझ्या बरोबर माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतोय. हे शेवटचं. येस दादा, येतो.